माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली। या समुपदेशकांकडून परीक्षार्थ्यांना ताण-तणाव व्यवस्थापनासाठी मोफत मार्गदर्शन घेता येणार आहे। विदर्भातील विद्यापीठांचं वेळापत्रक कोलमडलंय, त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं। यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं नागपुरातल्या अधिवेशनात विदर्भातील तिन्ही विद्यापीठांचा कारभार सुधारणासंदर्भातला ठराव पारित केला। विद्यापीठांनी त्यांचं शैक्षणिक वेळापत्रक सुधारण्याची गरज आहे असं या ठरावात म्हटलंय। शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रवास महागला। एसटी भाडेवाढीनंतर रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ झाली आहे। त्यानंतर आता शालेय बसच्या भाड्यात 18% भाडेवाढ होणार असल्याची माहिती शालेय बस संघटनेनं दिली। येवला तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी विजय कोटमे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। संघाचे विद्यमान चेअरमन संजय साल मोठे यांनी राजीनामा दिल्यानं सदर पद रिक्त झालं होतं। यावेळी संचालक मंडळ तथा व्यवस्थापक बाबा जाधव उपस्थित होते। माळशिरस तालुक्यातील दसूर इथं वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला होता। सदर बिबट्या मादी असल्याची माहिती आपल्या 2 पिलांसह रस्ता ओलांडताना बिबट्याचा मृत्यू झाला होता। मृत बिबट्याची 2 पिलं सध्या त्याच परिसरात असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। चंद्रपुरातल्या ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा मांगली गावात अलर्ट झोन जाहीर केला। बर्ड फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे अलर्ट घोषित करण्यात आला। बर्ड फ्लू पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिलेत। पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदी प्रदूषित झाली। या दरम्यान माघ वारीच्या काळात आलेल्या भाविकांना प्रदूषित पाण्यात स्नान करण्याची वेळ आली। लोकांनी टाकलेले निर्माल्य, जुने कपडे यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे। पाणी इतकं प्रदूषित झालंय की त्यात किडे आणि अळ्या पडल्या। याबद्दल भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। साताऱ्यामध्ये ग्रामस्थांनी वाठारमधील प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध समस्यांबाबत आंदोलन केले। या आरोग्य केंद्रात पुरेशी सोयी सुविधा नसल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी आक्रोश मोर्चा काढला। पैठण छत्रपती संभाजी महामार्गावर बेडकीन इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। पैठण ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील चितेगाव ते बेडकीन गावातील रखडलेले रस्त्याचं काम आणि धुळीमुळे नागरिकांना त्रास होत असल्यानं नागरिकांनी हे आंदोलन केलं। अमरावती विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर नेट सेट पीएचडी संघटनेने एक दिवसीय धरण आंदोलन केले। महाविद्यालयामध्ये पूर्णवेळ प्राध्यापक भरती घ्या, यूजीसी रेग्युलेशन ड्रॉप 2025 बंद करा यासह विविध मागण्यांसाठी डफली वाजवत आंदोलन करण्यात आले। शक्तीपीठ महामार्गाविरोधात नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। बागायती पट्टा असलेल्या अर्धापूर तालुक्यातल्या गावामधील शेती मोठ्या प्रमाणात शक्तीपीठ महामार्गात जाणार आहे, त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला जमीन द्यायला या शेतकऱ्यांचा विरोध आहे। दरम्यान या महामार्गाला मुठभर शेतकऱ्यांचा विरोध आहे असं नांदेड दौऱ्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले होते। त्यामुळे तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला। भिवंडीत हजारो आदिवासी बांधवांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले। आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। या आंदोलनात आदिवासी महिला, पुरुष बिऱ्हाड आणि लाकूड फाटा घेऊन सहभागी झाले। नालासोपारात पालिकेच्या कारवाई विरोधात नागरिक आक्रमक झालेत। नालासोपारापूर्वीचे 41 अनधिकृत इमारतीवरील कारवाई अद्याप सुरू असून आतापर्यंत 18 इमारती जमीनदोस्त करण्यात आल्यात। उर्वरित 23 इमारती कारवाई करण्यात येत असतानाच नागरिकांनी पालिकेच्या कारवाईला जोरदार विरोध केला। अखेर पोलिसांनी त्यात मध्यस्थी करून नागरिकांना शांत केले। सख्या बापानंच 2 मुलांना तापी नदीत फेकून दिल्याची घटना घडली आहे। पत्नीशी वाद झाल्यानं रागाच्या भरात बापानंच दोन्ही मुलांना नदीत फेकून दिले। यात चिमुकल्यांनी आपला जीव गमावला। दरम्यान या प्रकरणी वडील सुनील कोळी याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। मुलीनं प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या वडिलांनी आपल्या पत्नीच्या डोक्यावर कुकर घालून हत्या केल्याची घटना घडली। नाशिक शहरातील प्रमोदनगरमध्ये ही घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली। नवी मुंबईत नामांकित ट्रेडिंग कंपनीचं बनावट ॲप बनवून नागरिकांची फसवणूक केली आहे। सीड्समधील एका व्यक्तीने 25 लाखांची गुंतवणूक केली होती, मात्र सदर गुंतवणूक आणि त्यातील नफा काढण्याचा प्रयत्न केला असता ती रक्कम काढता आली नसल्याने फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। दिघा इथं विष्णुनगर परिसरात एका महिलेची सोनसाखळी चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्याच्या अंगाशी आला। सदर महिलेनं प्रसंगावधान साधत दुचाकी चालवणाऱ्या त्याच्या साथीदाराचा हात पकडला आणि दुचाकीला रस्त्यावर पाडलं। या सोनसाखळी चोरणारा चोरटा पळाला, मात्र त्याचा साथीदार महिलेच्या हाती सापडला। दरम्यान नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला। यवतमाळच्या वणी तालुक्यातल्या साधनकरवाडीत घरफोडी झाली आहे। तर चोरट्यांनी सोनं आणि चांदीच्या दागिन्यांसह 14,80,000च्या मुद्देमालावर डल्ला मारला। चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे।
बदलापुरातून जाणाऱ्या बडोदा JNPT महामार्गाच्या भूसंपादनात जागा मालक असलेल्या आदिवासींची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला। भूसंपादनात 10 आदिवासी जागा मालकाच्या बँक खात्यात आलेले 74,50,000 रुपये या आरोपींनी परस्पर स्वतःच्या आणि निकटवर्तीयांच्या खात्यात वळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। मनमाडमध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनातून इंधन चोरी करताना एकाला पोलिसांनी अटक केली। त्यांच्याकडून पोलिसांनी एक वाहन, 40 लिटर चोरीचं इंधन, 6 ड्रम, नळी, स्क्रूड्रायव्हर असा मुद्देमाल हस्तगत केला। नाशिक शहरातील अवैधरित्या फिरणाऱ्या गंभीर गुन्ह्यातील दोघा तडीपारांना नाशिक पोलिसांनी अटक केली। गोपनीय माहितीनुसार नाशिकच्या गुन्हे शोध पथकाच्या युनिट 2 ही कारवाई केली। कुंभमेळ्यासाठी गेलेल्या अमरावतीच्या माजी नगरसेविकेच्या घरात चोरी झाली। 227 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह 1 लाख रुपये असा 10 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला। या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या जोगापूर जंगलात वाघाची तस्कर आणि शिकारी करणाऱ्याला वन विभागाने अटक केली। त्यासह त्याच्या अन्य 8 साथीदारांनाही अटक झाली। सध्या वनपथक प्रत्यक्ष फील्डवर असून कुठलीही घटना टाळण्यासाठी सतर्क करत आहे। कोल्हापुरात रस्त्यावर थुंकू नका असं सांगणाऱ्या कार्यकर्त्याला मारहाण करण्यावर राजारामपुरी पोलिसांनी कारवाई केली। पोलिसांनी चोप दिल्यानंतर तरुणांना हात जोडून माफी मागितली, तर तसं कोल्हापूर स्वच्छ ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं। कोल्हापुरात चैनीसाठी बाईक चोरणाऱ्या अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले। पोलिसांनी अतिग्रे गावात सापळा रचून ही कारवाई केली। या मुलांना चोरीसाठी मदत करणाऱ्या साथीदारालाही बेड्या ठोकल्या। तिघांकडून 3.5 लाखांच्या 4 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या। शिकारीसाठी जंगलात गेलेल्या शिकाऱ्याच्याच बंदुकीची गोळी लागून मृत्यू झालाय। शिकारी दरम्यान चुकून बंदुकीचा ट्रिगर दाबल्याने बंदुकीतून गोळी सुटली। यात 60 वर्षाच्या एकाचा मृत्यू झाला। रमेश वरठा असं मृत्यू व्यक्तीचं नाव आहे। त्याच्या साथीदारांनी त्याचा मृतदेह जंगलात पुरून पळ काढला, मात्र पोलीस तपासात हे प्रकरण उघडकीस आले।